श्रीकृष्ण म्हणतात अशा लोकांपासून दूर राहा. 1. कोणालाही धोका देऊन खुश होऊ नका. नशिबाचा फेरा जेव्हा फिरून तुमच्याकडे येईल तेव्हा पस्तावा करण्याशिवाय दुसरे काहीही हातात राहणार नाही. 2. बुद्धिमान माणूस कधीही बुद्धिमान असल्याचा दावा करत नाही. तसेच एक मूर्ख व्यक्ती कधीच मान्य करत नाही की तो मूर्ख आहे. 3. गैरसमज ज्याच्याबद्दल आहे त्याच्याशी बोलून ते सोडवले पाहिजे. दुसऱ्या व्यक्तीला मध्यस्थी करायला सांगितले तर गैरसमज आणखीनच वाढतात. 4. नशीब पण त्यांना साथ देते जे स्वतःच्या हिमतीवर काहीतरी बनण्याचा प्रयत्न करतात. 5. चुकीची हत्यारे घेऊन तुम्ही एक स्क्रूसुद्धा काढू शकत नाही. मग चुकीच्या मार्गाने केलेली मेहनत तुम्हाला यशापर्यंत कशी पोहोचवेल? 6. जर जीवनामध्ये कोणी एकटा असेल तर याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती कोणालाही आवडत नाही, पण याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीने दुनिया काय लायकीची आहे हे ओळखलेले असते. 7. जगभर कितीही फिरले तरीही घरासारखी शांतता आणि सुख कुठेच मिळत नाही. 8. स्वतःचं दुःख स्वतःशिवाय दुसरं कोणीच समजू शकत नाही. 9. स्वतःच्या 100 चुका झाकून ठेवून माणूस म्हणतो जमाना खूप खराब आहे. 10. चांगल्या लोकांची इज्जत कधीच कमी होत नाही, कारण सोन्याचे कितीही तुकडे केले तरीही त्याची किंमत कधीच कमी होत नाही. 11. काही लोकांना यश मिळवण्याची इतकी घाई असते की छोट्या लोकांचा हात पकडण्याऐवजी ते मोठ्या लोकांचे पाय पकडणे पसंत करतात. 12. वेळ बदलते, सगळ्या गोष्टी ठीक होतात, पण तुटून जोडलेले नाते परत पहिल्यासारखे होत नाही. 13. तुटलेली नातीसुद्धा परत जोडता येतात, फक्त अट एवढीच असते की समोरच्या व्यक्तीला सुद्धा तुमची गरज पाहिजे. 14. ज्यांच्यावर जबाबदारीचं ओझं असतं त्यांना रुसण्याचा आणि खचण्याचा अधिकार नसतो. 15. जी व्यक्ती खरं बोलते त्यांचे शब्द कठोर असतात, पण अशा व्यक्ती कधी धोका देत नाही. 16. कोणाची मस्करी आणि पैसा खूप विचार करून उडवला पाहिजे. 17. कडू आहे पण सत्य आहे की आजच्या जगामध्ये लोक पैसा पाहून नातं जोडतात. 18. अशा चुकांमुळे मनाला खूप त्रास होतो ज्यांचा माफी मागण्यासाठीचा वेळ निघून गेलेला असतो. 19. कोणाच्याही इतक्या जवळ जाऊ नका की त्याला तुमचं दूर राहणं आवडू लागेल. 20. जिंकण्याचा आनंद पण फिक्का वाटतो जेव्हा कौतुक करणारे तुमच्या बरोबर नसतात. 21. स्वतःचा स्वार्थ असल्याशिवाय कोणीही तुम्हाला इज्जत देत नाही, त्यामुळे स्वतःला इतकं यशस्वी बनवा की कोणत्याही व्यक्तीने स्वार्थ असल्याशिवाय तुम्हाला इज्जत द्यावी. 22. राग अशाच लोकांना खूप जास्त येतो ज्यांना स्वतःच्या मनाला होत असलेला त्रास दुसऱ्यांना सांगता येत नाही. 23. कोणाजवळचाही पैसा पाहून नातं जोडू नका, तर त्यांचं मन पाहून नातं जोडा. 24. आजूबाजूचे लोक बदलले तर काही फरक पडत नाही, पण वाईट तेव्हा वाटतं जेव्हा आपले असणारे जवळचे लोक बदलतात. 25. मरणाऱ्या माणसावर रडणारे 1000 लोक मिळतील, पण जो जिवंत आहे त्याला समजून घेणारा एकही माणूस मिळत नाही. 26. लालच, चुका, क्रोध, अपमान दुसऱ्यांनी केला तर मनाला त्रास होतो, पण तेच आपण वागलो तर मनाला त्याची जाणीवसुद्धा होत नाही. 27. आजकाल प्रत्येक माणूस म्हणतो वेळच मिळत नाही. हे समजत नाही की बिझी वेळ झाला आहे की माणूस झाला आहे. 28. कधीही टाईमपाससाठी नातं बनवू नका, तर नातं टिकवण्यासाठी वेळ द्या. 29. बऱ्याच वेळा ज्यांना आपण आपले समजतो तेच दगा देतात आणि जे गोड बोलतात ते पाठीत खंजीर खुपसत असतात. 30. जे लोक स्वतःची चूक कबूल करत नाहीत ते तुम्हाला कसे कबूल करतील? 31. ज्यांना प्रयत्नच करायचे नसतात त्यांना छोट्या छोट्या अडचणी पण मोठ्या वाटतात. 32. कधी कधी आयुष्यात अशीही वेळ येते की आपल्या रडणाऱ्या मनाला स्वतःलाच शांत करावे लागते. 33. एखाद्या व्यक्तीची तुम्ही जेवढी जास्त काळजी करता बऱ्याच वेळा सगळ्यात जास्त दुःख तीच व्यक्ती देते. 34. समोरच्या व्यक्तीवर भरोसा करा, पण कधीच कोणाच्या भरोशावर राहू नका. 35. माणूस स्वतःच्या नजरेत बरोबर असला पाहिजे, जग तर देवाला सुद्धा नाव ठेवते. 36.
एकटं राहण्यामध्ये आणि एकटं पडण्यामध्ये खूप फरक आहे. 37 काही नाती ही वेळेच्या भरवशावरच सोडून द्यावी लागतात. शेवटी वेळच सांगते त्यांना सांभाळायचं की मध्येच सोडून द्यायचं. 38 आजकाल विषसुद्धा इतकं विषारी नसतं जेवढं विष काही लोक दुसऱ्यांबद्दल आपल्या मनामध्ये ठेवतात. 39 लोकांसाठी तुम्ही तोपर्यंत चांगले असता जोपर्यंत तुम्ही त्यांच्या उपयोगी पडता आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करता. 40 आयुष्यामध्ये समोरच्या व्यक्तीने तुमच्याबरोबर बोलावं म्हणून काळजी करू नका, कारण त्याला तुमची पर्वा असेल तर तो तुमच्याबरोबर बोलण्यासाठी वेळ काढेल. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.